ब्रांचमध्ये. एक महत्वाची गोष्ट आहे की आता मोतीबिंदूसाठी किंवा कॅटरॅक्टसाठी फेको इमल्सिफिकेशन ही सर्जरी उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आपण बिना टाक्याचं ऑपरेशन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. काही लोक त्याला लेझरद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणतात, पण ते लेझर नव्हे हे मी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी की साऊंड वेव्हचा वापर करून या ठिकाणी हा मोतीबिंदू काढला जातो आणि त्याच्यानंतर फोल्डेबल लेन्स ही आतमध्ये टाकली जाते आणि जेणेकरून हे ऑपरेशन हे अतिशय कमी वेळात होतं. पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडत नाही. सगळ्यात महत्वाचं त्याच दिवशी पेशंट हा ऑपरेशन झाल्यानंतर काही तासांनी घरी जाऊ शकतो. आणि ह्याच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. जीवन थोडं लाईट करी, हसणं थोडं ब्राईट करी, सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर घर भरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला राईट करी, राईट करी. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपली आजच्या कार्यक्रमात चर्चा सुरू आहे ती वार्धक्यावस्थेतील नेत्रविकार आणि उपचार यांविषयी. आणि डॉक्टर अजय दुधान या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, आपल्या सर्व प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरही देत आहेत. डॉक्टरांनी आपल्याला आतापर्यंत माहिती दिली की नेत्राचं जे कार्य आहे ते आहे अर्थातच दृष्टीज्ञान आणि सुंदरता. आणि ह्याच्यामध्ये वार्धक्यावस्थेत होणारे जे वेगवेगळे विकार आहेत, ज्याच्यात प्रामुख्याने आपण अँटेरियर चेंबरमध्ये बघितलं की चष्मा म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स, त्याच्या बरोबरीने मोतीबिंदू, त्याच्या पुढे जाऊन आपण आता चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमात, ज्याच्यामध्ये मॅक्युलर डिजनरेशन, रेटिनाचे असणारे वेगवेगळे विकार आणि ग्लॉकोमा सारखा विकार यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आपण जेव्हा कार्यक्रमामध्ये आता ब्रेक घेतला तेव्हा आपली चर्चा सुरू होती कॅटरॅक्ट विषयी, मोतीबिंदू विषयी. सर, आमच्या प्रेक्षकांना लॅपटॉपद्वारे आपल्याला काही दाखवता येईल का? हो, इकडे आम्ही दाखवलंय की हा मोतीबिंदू जे बुबुडच्या मधल्या भागाला हा पांढरा पार्ट झालाय, तर नॉर्मली हा क्लिअर असतो, पण समजा दुधासारखा झाला तर त्याला आम्ही मोतीबिंदू म्हणतो. हा पूर्ण पिकलेला मोतीबिंदू आहे, पण सुरुवातीला असं पूर्ण पांढरं होत नाही. सुरुवातीला जेव्हा आपण लाईटवर बघणार तर तेव्हा ग्लेअर येणार किंवा आपल्याला जास्त लाईट दिसणार, डोळे आपले बंद होतील, जेव्हा ड्रायव्हिंग मध्ये रात्रीचा त्रास होईल आणि सगळी वस्तू दूरची तुम्हाला धुरकट सारखी दिसेल. तर यामध्ये असं आपण एक इमेज दाखवला की हा क्लिअर आहे, हा असा चेहरा पूर्ण धुरकट दिसेल, जसं आपण काही धुरामधून बघतोय किंवा एकदम धुरकटसा येईल, सगळं दिसेल तुम्हाला पण धुरट दिसेल. आणि हा मोतीबिंदू पिकलेला मोतीबिंदू एकदम पांढरा दिसतोय. आणि हे आपला जसं मी सांगितलं फेको इमल्सिफिकेशन, हे एक निडल असते जे मोतीबिंदूला लहान लहान भागात तोडून किंवा त्याचे हिस्से बनवून ते आपण सक करून काढते. आणि हा खाली भाग जे येतो पूर्ण ते काढल्यानंतर इकडे हे लेन्स आपण इंजेक्शनने घालतो, तो ऑटोमॅटिकली तो सॉफ्ट लेन्स जाऊन डोळ्यामध्ये उघडतो. हा लेन्स आहे बरोबर इथे बघितल्यावर, आणि आत जाऊन इकडे बसतो आणि तो ऑटोमॅटिकली फिट झाल्यावर ते पेशंटला ताबडतोब परत दृष्टी येते. तर इट इज अ मिरेकल आय वुड से ऑफ मॉडर्न मेडिसिन. सर, एक महत्वाची गोष्ट आहे की वार्धक्यावस्थेमध्ये अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण हे रेटिनामध्ये असणारा जो मॅक्युला हा जो पोर्शन आहे ह्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस झाले. वयोमानापरत्वे जर का हा भाग झिजायला लागला तर त्यामुळे, कारण ह्या पॉइंटमुळे आपल्याला दृष्टीज्ञान होत असतं, ज्या ठिकाणी मला वाटतं ऑप्टिक नर्वची सुरुवात असते. तर हे काय मॅक्युलर डिजनरेशन होण्याची काय कारण आहेत? करेक्ट, हे जे आपण विचारलं एकदम आय थिंक हे प्रॉब्लेम आता जास्तीत जास्त दिसत आहे, कारण आपला एजिंग पॉप्युलेशन ज्याने वृद्ध पॉप्युलेशन वाढत चालतोय इंडियामध्ये पण. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की रेटिना म्हणजे एक पूर्ण असं लेअर असतो आतला डोळ्याच्या, इनर लाइनिंग जे डोळ्याची आपण बघितली तर पूर्ण रेटिना आहे. तर मी एक एक्झाम्पल देतो की आपण समजा पेन आहे आपल्या हातात, पेनच्या टोक म्हणजे तो मॅक्युला, म्हणजे समजा तुमची पेन खाली पडली आणि त्याच्या टोक वाकडं झालं तर पूर्ण पेन तुमची कामाची नसली. तर ते दृष्टीपटलच्या मधला भाग जिथून आपण बघतो, आपल्या लिहिण्या वाचण्याची जे नजर आहे आणि जे बारीक नजर आहे ती मॅक्युलातून येते. आणि त्यामध्ये वयाच्या प्रमाणाने काय असतं, ते मधला भाग लाईट बघून बघून, सनलाईटमुळे किंवा ब्लड प्रेशरमुळे, स्मोकिंगमुळे आणि दुसरं काही आपले व्यसन असतील त्याच्यामुळे तो भाग झिजायला लागतो. तो 60 वयाच्या नंतर सुरू होतो, केव्हा तरी ते 50 मध्ये पण येऊ शकतो. त्यामध्ये पांढरे पांढरे स्पॉट्स येतात, त्याला आम्ही ड्राय मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्याला ड्रुझेन म्हणतात. त्याच्या नेक्स्ट स्टेज आहे वेट मॅक्युलर डिजनरेशन. म्हणजे काय असतं,
ते दृष्टीपटलच्या मागे नवीन शिरं रक्ताचे उत्पन्न होतात आणि नवीन शिरं ते त्यांचे जे वॉल्स असतात ते वीक असतात, तर त्याच्यातून रक्त बाहेर पडेल, पाणी बाहेर पडेल आणि मधला भाग सुजेल. आणि आपल्याला जे कोणाच्याही समजा तुम्ही चेहरा बघितला ना, त्याच्यात मधला नाक आणि तोंड तुम्हाला काळा दिसेल, साईडच्या दिसेल, तर त्याला मी म्हणतो सेंट्रल विजन लॉस. कॅटरॅक्ट मध्ये तुमच्या पूर्ण डिफ्यूज विजन लॉस होईल, पण हा मॅक्युलर डिजेनरेशन मध्ये किंवा रेटिनाच्या आजारामध्ये तुम्हाला सेंटरमध्ये काळा स्पॉट दिसेल आणि साईडचे तुम्हाला तेवढं क्लिअर दिसेल. हो, सो हे एक फरक आहे ह्याच्यामधला, जो आपण जरूर ओळखू शकतो. करेक्ट. ह्याच्याच अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न येतात ते आपण घेऊया आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे जाऊ. औरंगाबादवरून आपल्याला चव्हाण काही प्रश्न विचारतायत, बोला आपण. हॅलो, विचारा. सतीश बोला. मला काय झालं, डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत ना, त्याच्यामध्ये पांढरा कोंडा येतोय. बरं. ठीक आहे. हे कधीपासून आहे आपल्याला? 7-8 वर्षापासून आहे. 7-8 वर्षांपासून. आपलं वय किती आहे? माझं आता 51 कम्प्लीट होत आहे. जरूर फोन ठेवून उत्तर आहे का सर? हा जो आजार आहे ह्याला काय म्हणतात? पांढरा कोंडा येतो. हा डोळ्यांच्या पापण्यांचे जे केस आहेत तिथून सर्वसाधारणपणे त्यांना पांढरा असं डॅन्ड्रफ सारखा. ते ना एक बेसिकली स्किनचा आजार आहे, त्याला आम्ही ब्लेफरायटिस म्हणतो आमच्या मेडिकल टर्म मध्ये. त्याला एकदम सोपं आहे की आपण तोंड जे आहे जेव्हा धुतो ना, तेव्हा पापणीचे जे केस असतात त्याच्यावर पण आपल्याला क्लीन करायला पाहिजे. ते आपण समजा तेव्हा दरवेळी जेव्हा आपण पाण्याने आणि साबणाने डोळा धुतो, तर जे पापणीचे केस आहे त्याला पण आपण साबण लावून घिसलं तर ते पांढरं जे डॅन्ड्रफ सारखं आहे ते निघून जाईल. तर माझ्या हिशोबाने ते डोळ्याची बेसिकली हायजीन जे म्हणतो आम्ही, स्वच्छपणा ठेवणं. आणि तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले तर ते तिकडे तुम्हाला पापणीवर एक रात्री घिसायला मलम पण देईल. त्याने ते जे ड्रायनेस किंवा ते कोरडापणा आहे ते कमी होणार आणि ते तुमचा प्रॉब्लेम इझिली ट्रीटेबल आहे. ओके, सो जरूर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या ह्याच्यासाठी. आपण सर आपण मॅक्युलर डिजनरेशन विषयी आता बोलत होतो. आपण आता लॅपटॉपवरती बघूया मॅक्युलर डिजनरेशन हे काय नक्की, आणि नक्की त्याच्यामध्ये कशा रीतीने निदान आणि ट्रीटमेंट केली जाऊ शकते हे चित्र आपल्याला सांगते. हा, आता चित्रामध्ये जसं मी तुम्हाला ते आता बोलताना म्हणालो की हा नॉर्मल आहे आणि हा मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे तुम्ही म्हणतायत की ते चित्राच्या मधला भाग वर काळा स्पॉट आलेला आहे. बरोबर. सो देर इज अ ब्लड सेंट्रल विजन, म्हणजे मधला तुमची जी दृष्टी आहे ती धुरकट होते आणि तुम्हाला जे सरळ रेषा आहे ते वाकडी दिसणार. हे म्हणजे वाकडेपणा किंवा काही चेहऱ्याच्या वाकडेपणा दिसणं किंवा ते रेषांच्या वाकडं तिकडं होणं, ते मॅक्युलरच्या म्हणजे दृष्टीपटलचा आजार म्हणायला जातो. कॅटरॅक्ट मध्ये तसं केव्हाही होणार नाही की सरळ रेष तुमची वाकडी होणार आणि मधला भाग मध्ये एकदम काळोख येईल. हा जसा हा चेहऱ्यामध्ये दिसते तुम्हाला हे झालंय. आता हा नॉर्मल रेटिना, हा मधला भाग मॅक्युला. आता हे जसं मी म्हणालो की ड्राय मध्ये हे पिवळे स्पॉट्स दिसतात ज्याला आम्ही ड्रुझेन म्हणतो. त्याच्यानंतर नवीन शिरा आले की हे असं ब्लिडिंग होतो आणि हा पडदा सुजलेला आहे. तर याला आम्ही ऍडव्हान्स पार्ट म्हणतो. याची आता आधी आपल्याला काही ट्रीटमेंट नव्हत्या. हे ड्राय मध्ये आम्ही पेशंटला विटॅमिन्स देतो, त्याला अँटीऑक्सिडंट विटॅमिन म्हणतो. ते गोळी असते, ते आपण रोज एकदा घ्यायला पाहिजे आणि हिरव्या पालेभाजी आणि फळं घेतली तर ते आजार पुढे वाढत नाही. पण हा जर समजा लिकेज झाला आणि तुम्हाला ते शिरा आलेले, त्याच्यानंतर आपल्याला ते लेझर किरण असतं, त्याला फोटो डायनॅमिक थेरपी म्हणतो आम्ही. आणि डोळ्यामध्ये एक स्पेशल इंजेक्शन असतात ज्याने ते आपण हे लिकेजला बंद करतो. इट इज लाईक समजा तुमच्या घरामध्ये पाणीच्या पाईप जसं लीक असला, तुम्ही त्याला वेल्डिंग करू शकतात किंवा त्याला एमसील लावू शकतात. सो दिस इज लाईक अ केमिकल ट्रीटमेंट ऑफ द लिकिंग वेसल्स इन द रेटायना. ते शिरा जिथून लिकेज होत आहे त्याला आम्ही ते इंजेक्शनच्या केमिकलने ते शिरांना बंद करतोय आणि ऍटलिस्ट तुमची नजर जेवढी आहे तेवढी तिथे आपण अडकून ठेवू शकतो आणि 30% पेशंटमध्ये थोडीफार ती वाढू पण शकते. तर ही ट्रीटमेंट आपल्याकडे 3-4 वर्षापासून उपलब्ध आहे. आणि समजा तुम्ही 5 वर्ष किंवा 10 वर्ष आधी आले असतील माझ्याकडे, तर मी बोलतो आम सॉरी माझ्याकडे काही नाहीये. पण सायन्सची प्रोग्रेस एवढी झाली आहे की आम्ही या आजारासाठी पण आता ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. ते फार चांगली गोष्ट आहे पेशंटसाठी. आपल्याला रजनी मलकापूर वरून काही प्रश्न विचारतायत. रजनी बोला, आपण विचारा. मी मिसेस सेंटर बोलते मलकापूरहून. हा, माझ्या मिस्टरांचं वय 47 आहे. बरं. ते डायबिटीस पेशंट आहेत. बरं. ते डायबिटीस पेशंट आहेत. 2 वेळा रेटिनाचं ऑपरेशन झाले. सर किती पॉसिबिलिटी आहे की त्यांना दिसेल? बरं. आता सध्या त्यांची व्हिजन कितपत आहे? त्यांना आता कितपत दिसतंय? आता फक्त सर की त्यांना प्रकाश आत येतोय त्या ऑपरेशन मधून, बाकीचं काही दिसत नाहीये.
ऍक्च्युली शॅडो वगैरे काय दिसायला पाहिजे ते दिसत नाहीयेत. ओके. आणि हे दोन्ही डोळ्यांना आहे का? नाही सर, एका डोळ्याला, एका डोळ्याला, लेफ्ट साईडला. लेफ्ट साईड. ठीक आहे, जरूर फोन ठेवून उत्तर आहे का काय सांगता येईल सर त्यांना?